एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील नेस्को एक्झिबिशन सेंटर गोरेगाव इथं होणार आहे। या मेळाव्याची वेळ ही सायंकाळी 6 वाजता असल्याचं सांगण्यात आलं। यंदाचा दसरा हा शेतकऱ्यांच्या बांधावर स्थळ बदललाय, परंपरा नाही, अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या या ठिकाणाबद्दल माहिती देताना केली। या मेळाव्यातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। याआधी मेळाव्याचं ठिकाण हे आझाद मैदान ठरलं होतं, मात्र पावसामुळे मैदानात चिखल झाल्यामुळे ठिकाण बदलण्यात आलं। दरम्यान शिवसैनिकांची गैरसोय होऊ नये म्हणून संध्याकाळी नवी मुंबईमध्ये राहणं आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे। दसरा मेळावा रात्री 10 नंतर संपेल। अशा स्थितीत राज्यभरातून आलेल्या 15 ते 20 हजार शिवसैनिकांची व्यवस्था केली। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। शिवसेनेचा दसरा जो आहे मुंबईत पार पडतो, अशा वेळेला शिवसैनिक जे आहे राज्यभरातून मुंबईमध्ये जाण्यासाठी येत असतात। अशा वेळेला शिवसेनेचे उपनेते विजय चौगले यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई शहरामध्ये सिडको एक्झिबिशन मध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता गाद्या, इथे सर्व सुविधा ज्या आहेत त्या शिवसेनेचे उपनेते विजय चौगले यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे। कारण पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल किंवा पुणे असतील, या भागातून अनेक शिवसैनिक जे आहे मुंबईच्या दिशेने जात असतात। अशा वेळेला मध्यवर्ती ठिकाण म्हणून नवी मुंबई शहर ओळखलं जातं। अशा वेळेला त्यांना राहण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। साधारणपणे इथे 15 ते 20 हजार जे आहेत त्या गाद्या टाकण्यात आलेल्या आहेत आणि पूर्णपणे जर आपण बघितलं हे पूर्ण 15 ते 20 हजार राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि याच सिडको एक्झिबिशन मध्ये जेवणाची व्यवस्था सुद्धा, नाश्त्याची व्यवस्था जी सुद्धा करण्यात आलेली आहे। कारण शिवसैनिक उपाशी पोटी जाऊ नये याच दृष्टीने जे आहे शिवसेनेकडून खबरदारी घेण्यात येत आहे। आणि दसरा मेळावा संध्याकाळी जो आहे तो उशिरा पार पडल्यानंतर मग राहायचं कुठे असा प्रश्न ज्यावेळेला उपस्थित होतो, त्यावेळेला मुंबईतून जो शिवसैनिक जो आहे पुन्हा एकदा आपल्या गावी जाण्यासाठी निघत असतो। अशा वेळेला मध्यवर्ती जे नवी मुंबई शहर इथे आहे, यामुळे संध्याकाळी सुद्धा इथे राहण्याची व्यवस्था जी आहे शिवसैनिकांसाठी केलेली आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर बागडेसह विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।